झालेल्या पहिल्या आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करत 2 सुवर्णपदके आणि 1 कांस्य पदक पटकावणाऱ्या नाशिकची लेक श्रावणी सांगळेचा येवला येथे सत्कार करण्यात आला। शिक्षक आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे आणि युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते श्रावणीचा सन्मान करण्यात आला। येवला लासलगाव मतदारसंघातील राष्ट्रसंत भगवान बाबा संस्कार समितीच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। चीनमध्ये झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रावणीने 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदकाची ऐतिहासिक कामगिरी करत भारतासह महाराष्ट्राची मान उंचावली। तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। या मुलीने जे आहे उंची गाठली तर सरकारकडनं जे आहे हे अपेक्षित होतं का त्यांचा सत्कार केला जावा किंवा मान सन्मान केला जावा, पण तसं काही झालेलं नाही। काय वाटतं? नाही, ही गोष्ट खरी आहे। सरकारने तर श्रावणीचा सत्कार करणं गरजेचं होतं, योग्य ते मानधन देणं सुद्धा गरजेचं आहे। जर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होता तो जिल्ह्यातनं जर पहिला निवडून येतो त्याला सुद्धा मानधन दर महिन्याला दिलं जातं। महाराष्ट्र केसरी जो होतो त्याला 25,000 रुपये मरूपर्यंत दिला जातो आणि 1 फ्लॅट दिला जातो। ह्या आंतरराष्ट्रीय जे प्लेअर आहे यांच्यासाठी सुद्धा अशी स्कीम लागू करा। येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मी नक्कीच मांडणार आहे। श्रावणीसारखे असंख्य प्लेअर आहे आज महाराष्ट्रात याच्यात नाशिक नदी सुद्धा आहे आणि यांचं आयुष्य पूर्ण खेळामध्ये जातं। पुढचा फ्युचरचा ते अजिबात विचार करत नाही। येणाऱ्या काळामध्ये त्यांना काहीतरी जसं शिक्षकांना पेन्शन देते, गव्हर्नमेंट त्यांना फॅसिलिटी दिली जातं, तसं प्लेअरसाठी सुद्धा मानधन देऊन येणारा काळ त्यांचं यावेळेस वय झाल्यानंतर काही प्रॅक्टिस करू शकत नाही, त्यास उत्पन्नाचं साधन नसतं। त्याच्यामुळे त्या लोकांना मरोपर्यंत मानधन द्यावं यासाठी मी सभागृहामध्ये श्रावणीसाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जसं काही मागणी करणार? या श्रावणीचा सत्कार मी आमचे मार्गदर्शक एकनाथराव शिंदे यांच्याकडे सत्काराची वेळ घेणार आहे आणि श्रावणीचा सत्कार त्यांच्यासाठी करणार। आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी काही विशेष मदत किंवा सरकारकडनं काही मागणी असणार? आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत ज्या काही मदत लागते ती शासन दरबारी मागणार आहे। श्रावणीला आंतरराष्ट्रीयसाठी जी मदत लागेल तर दराडे परिवार म्हणून आम्ही स्वतः सगळे तुमच्या पाठीशी आहेत। बरोबर, असा जो आहे आपल्याकडे सपोर्ट मिळत आहे, आई-वडिलांनी मी जी प्रत्येक गोष्ट मागितली ती त्यांच्या परीने देण्याचा पूर्ण प्रयत्न केला। त्यांनी मला एकदाही सांगितलं नाही म्हणून बोलले नाही। जी गोष्ट मला हवी होती ती सगळ्या गोष्टी त्यांनी मला दिल्या आतापर्यंत। खूप प्रचंड सपोर्ट केला। बरं, यशाचं श्रेय तू कोणाला देशील? मी माझ्या कोचला, माझ्या परिवाराला, सगळ्याच परिवाराला माझं श्रेय देईन। क्षण होता त्यामध्ये 2 सेकंदाचा फरक पडलेला आहे आणि त्यावेळेस काय भावना होत्या? त्यावेळेस मी असा विचार करत होते की मला भारतासाठी मेडल हवं आहे, गोल्ड मेडल हवं आहे। आणि आज जो सत्कार जोडलेला आहे भगवान बाबा आणि दराडे परिवार यावर काय सांगा? मी त्यांच्या सगळ्यांचे खूपच धन्यवाद मानते। त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि असंच बाकीच्या जे नवीन खेळाडू येतील, बाकीच्या क्षेत्रांमध्ये जे उज्ज्वल होतील त्यांनाही असा सत्कार करावा।